नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सोलापूर महानगरपालिकेची जी जाहिरात आली होती त्याच्या परीक्षेचं वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहा शाळा तंत्रज्ञ असेल, त्यानंतर कनिष्ठ श्रेणी लिपिक असेल, सुरक्षा रक्षक असेल, वायरमन असेल, ही जी पदं आहेत ती गट क व ड ची पदे होती। आता आपण जिल्हा परिषदेची राहिलेली पदं त्याचबरोबर कोर्ट भरती कधी होऊ शकते त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तुम्ही जर सोलापूर महानगरपालिकेमध्ये अर्ज केलेला असेल तर तुमची जी परीक्षा आहे ती TCS कंपनी मार्फत घेतली जाणार आहे। तर हे अशा पद्धतीचं TCS चं पोर्टल आहे आणि हे अशा पद्धतीचं वेळापत्रक आहे। सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्झाम शेड्यूल अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व पदांची या ठिकाणी एक्झाम डेट, कोणत्या दिवशी तुमची परीक्षा आहे, त्यानंतर किती वेळाची तुमची परीक्षा आहे, त्यानंतर एक्झाम वेळ काय असणार आहे, कोणत्या शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा असणार आहे आणि कोणत्या कोणत्या पदांची कोणत्या कोणत्या तारखेला पेपर आहेत, हे सर्व या ठिकाणी या वेळापत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। आता हे जर तुम्हाला PDF पाहायचा असेल, सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर मी हा PDF देऊन देईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पुन्हा एकदा तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाची परीक्षा कोणत्या दिवशी आणि किती वाजता आहे आणि कोणत्या शिफ्ट मध्ये आहे या सर्व गोष्टीची माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, आता मागील 15 दिवसाचे आपण जर दिवस पाहिले समजा, तर मागच्या 15 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध झाले नाही, कोणत्याही परीक्षा कंडक्ट केलेल्या जात नव्हत्या। तर आता आजच्या तारखेमध्ये हे सोलापूर महानगरपालिकेचं परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। याच्यावरून आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की तुमच्या ज्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्या कोणत्या तारखेला होऊ शकतात, किती तारखेपर्यंत त्याचे वेळापत्रक येऊ शकते याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। कदाचित आपण त्याची अंदाजे माहिती काढू शकतो। त्यासोबतच मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या 4-5 संवर्गाच्या परीक्षा तर राहिलेल्याच आहेत, पण त्यासोबतच अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग याची देखील जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। 345 पदांकरिता IBPS कंपनी मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार होती, याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती, आपल्याला माहितच असेल। पण त्याची देखील अजून परीक्षा कंडक्ट केलेली नाहीये, त्याच्या परीक्षेचे वेळापत्रक अजून प्रसिद्ध व्हायचं बाकी आहे। त्यानंतर मित्रांनो, आदिवासी विकास विभाग हे देखील जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, याचेही वेळापत्रक अजूनपर्यंत आलेलं नाहीये। या राहिलेल्या विभागाच्या परीक्षा सुद्धा मागील 15 दिवसांमध्ये होणं गरजेचं होतं, पण याचे परीक्षेचं कुठल्याही प्रकारे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं नाहीये। तर आता आपल्या समोर जे आहे ते पहिलं वेळापत्रक आहे, जे की फेब्रुवारी मध्ये परीक्षा कंडक्ट केलेली आहे, त्याचं वेळापत्रक आपल्याकडे आलेलं आहे। जवळपास आता मित्रांनो जानेवारी संपलेला आहे, अजूनपर्यंत कोणत्याही परीक्षेचं सोलापूर महानगरपालिका वगळता कोणत्याही परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं नाही। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, 15 फेब्रुवारी 2024 ला गुरुवारी तुमची कोणत्या कोणत्या पदाची परीक्षा आहेत। शिफ्ट 1 मध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि वेटरनरी सर्जन, वेटरनरी ऑफिसर क्लास 1 हेल्थ सर्व्हिस या 2 पदांच्या सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे। त्यानंतर 15 फेब्रुवारी 2024 लाच गुरुवारी तुमची एकूण 9 पदांसाठी परीक्षा कंडक्ट केलेली आहे, त्याची वेळ आहे 1 ते 3 आणि परीक्षेचा कालावधी आहे 120 मिनिटांचा। शिफ्ट 2 मध्ये तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। या ठिकाणी पदांचे 9 पदांचे व्यवस्थित नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर 15 फेब्रुवारी 2024 लाच गुरुवारी तिसऱ्या शिफ्ट मध्ये देखील परीक्षा अरेंज केलेली आहे। एकूण 6 पदांच्या या ठिकाणी परीक्षा घेतल्या जात आहेत, त्याची वेळ आहे संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये आणि परीक्षेचा कालावधी आहे 120 मिनिटांचा। तर अशा पद्धतीने तुमची 15 फेब्रुवारी 2024 ला 3 शिफ्ट मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, 16 फेब्रुवारीला शिफ्ट 1, 2 आणि 3 मध्ये पेपर आहे आणि 17 तारखेला देखील तुमची शनिवारी पेपर अरेंज केलेले आहेत। यामध्ये फक्त 2 पदांसाठी केवळ 60 मिनिटांची परीक्षा असणार आहे, म्हणजे 1 तासाची तुमची परीक्षा असणार आहे। त्याच्या पदांची नाव या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। सिक्युरिटी गार्ड क्लास 4 सिक्युरिटी सर्व्हिस मध्ये आणि त्यानंतर फायरमन क्लास 4 फायर सर्व्हिस हे जे पद आहे याची 1 तासाची केवळ परीक्षा अरेंज केलेली आहे 16 तारखेला आणि 17 तारखेला। तर अशा पद्धतीने तुमची 15 फेब्रुवारी पासून सोलापूर महानगरपालिकेची परीक्षा स्टार्ट होत आहे आणि यांनी तर 1 फेब्रुवारी पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत यांनी कुठल्याही प्रकारचं सोलापूर महानगरपालिकेनं शेड्यूल ठेवलेलं नाहीये। या 3 दिवसामध्ये संपूर्ण त्यांनी या परीक्षेचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे। या 3 दिवसात संपूर्ण परीक्षा घेऊन एंड केली जाणार आहे। आता तुम्हाला एक गोष्ट कळाली का मित्रांनो, यांनी 15 फेब्रुवारी 2024
2024लाच परीक्षा का ठेवली, याचं कारण एकच असू शकते की या 15 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे 14 फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी पर्यंत मोठ्या विभागाची परीक्षा या ठिकाणी अरेंज केली जाऊ शकते। यासाठी त्यांनी 15 फेब्रुवारी पासून ते 17 फेब्रुवारी पर्यंत असे 3 दिवस यांनी घेतलेले आहेत, कोणी तर सोलापूर महानगरपालिकेनं। आता तुम्ही म्हणाल की सर मग कोणत्या मोठ्या पदांची, कोणत्या मोठ्या विभागाची परीक्षा अरेंज केली जाऊ शकते या 14 दिवसामध्ये? तर मित्रांनो, आपल्या कोर्टाची भरती निघालेलीच आहे 5,500 प्लस पदांची, त्यानंतर जिल्हा परिषदेची तुमची पदांची परीक्षा राहिलेलीच आहे, त्याची देखील अरेंज केली जाऊ शकते या 15 दिवसामध्ये। तर पुन्हा एकदा पहा मित्रांनो, तुमचे जिल्हा परिषदेचे कोणते कोणते पद राहिलेले आहेत। कंत्राटी ग्रामसेवक, त्यानंतर आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक पुरुष 50%, आरोग्य सेवक पुरुष 40% आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांच्या तुमच्या परीक्षा राहिलेल्या आहेत। आता या ज्या 4-5 पदांच्या ज्या संवर्गांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत, त्याचं जे वेळापत्रक आहे ते पहिल्या आठवड्यात 1-2 तारखेपर्यंतच यांना प्रसिद्ध करावं लागते मित्रांनो। याच्यामध्ये मित्रांनो सर्वात आधी अंगणवाडी पर्यवेक्षिकेची पदाची परीक्षा त्यांनी अरेंज करतील, त्यानंतर काही पदांच्या परीक्षा अरेंज करतील आणि मग 15, 16, 17 ह्या पदांच्या परीक्षा या 3 दिवसातील म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे सोलापूर महानगरपालिकेची वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्या परीक्षा घेतील आणि मग त्यानंतर 20 फेब्रुवारी पर्यंत तुमच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा होतील आणि फार तर 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुमच्या जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या परीक्षा संपून जाऊ शकतात, जर त्यांनी वेळापत्रक प्रसिद्ध केलं पहिल्या आठवड्यात तर। त्याच्यानंतर मग मित्रांनो तुमची कोर्टाची परीक्षा होऊ शकते 20 फेब्रुवारीच्या नंतर, त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाची होऊ शकते, आदिवासी विभागाची परीक्षा होऊ शकते। तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेच्या वेळापत्रकाबद्दल माहिती घेतलेलीच आहे, त्यासोबतच जिल्हा परिषदेची तुमची राहिलेल्या पदांची परीक्षा कधी होतील याबद्दलही आपण माहिती घेतलेली आहे। इतरही वेळापत्रकांबद्दल जशी मला माहिती मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल। त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।